लेकिन ये साला कर क्या रहा है आप? काय यार हे वेळ लावता, हे पाहिजे का ते पाहिजे का, असं तसं एकदम दुरून दिसलं ते की म्हणे हा ये जेव्हा हे काढलं तेव्हाच मला माहित झालं होतं की माझ्यासाठी आणलं. मला वाटत होतं मला कॉफी नाही जमत आहे म्हणून हिला बनवायला लावली आणि हिने आज बनवली आणि कॉफी इतकी सुंदर झाली आहे. वा तोंडावर फेकून मारा ना, शशांक याच्यात उरलेली आहे. आहा, तर सरांसाठी आम्हाला ही सजेस्ट केली होती आणि आम्ही घेतली, पण आम्हाला बनवताच येत नाही आहे. कशी बनवली होती सांगा, ती कोणती मशीन आहे तेही सांगा. पण मी बनवली ना, आज चांगली झाली ना. मला तरी बरी लागत होती. हिने एवढी कॉफी टाकून दिली त्याच्यात सगळी कडू 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 कडू. जमून केलं तिनं, कारण दुसऱ्यांदा म्हटलं नाही पाहिजे तू बनवून. You very chalak, bro. स्मार्ट किती नालायक. स्मार्ट. मम्मी तुला नालायक म्हणून राहिली, किती नालायक. मम्मी तुला नालायक म्हणून राहिली. तुझ्याकडे हात केला आणि तिनं. ते फायदा उचलून राहिली, माझ्याकडे हात करून तुला टॉन्ट मारून राहिली. किती नालायक आहे तू. ते पण अजूनही म्हणूनच राहिली. मला नाही म्हणून राहिली. फायदा नाही काही नाहीये. तर वाटू दे. आजीचं suggestion म्हणजे घ्यायला. म्हणजे मी एवढ्या आणि तुझ्यासाठी कॉफी बनवली त्याचं काही नाही तुला. आधी काय बोल रहे, टाइमपास केला ना दोन. क्या बोल रहे? पाय, अजूनही मान्य करत नाहीये की मनापासून बनवली, टाइमपास केला म्हणते तिथं. बाबाजी मटण बनवायला लावलं होतं, हा तर परत बनवायला लावू नये म्हणून मटणात साखर टाकून दिली. डबल बनवलंच नाही. डबल सांगितलं. हा, अजून एकदा. मम्मी पप्पा मी घरीच होतो ना तेव्हा, हे पप्पाचा हार्ट अटॅक आला होता. तिने खिचडीत काय टाकलं होतं माहितीये काय, आपण ज्या आंब्याच्या गुटल्या खाऊन टाकतो ना, त्या खाल्लेल्या गुटल्या त्या खिचडीत टाकल्या होत्या. क्या? कशासाठी पण? कशासाठी? अरे अरे ते लोग डालते नहीं थे क्या? खिचडी आंबट येते थोडीशी वरून, डालते थे, डालते थे. ते माचून खाल्लेल्या फेकून खिचडीत टाकल्या होत्या. बड़ी बनती थी पहले. अरे कड़ी ठीक है ना, खिचड़ी में वो मैंने देखा है उसको खाते हुए. त्याने बनवली कॉफी, जे नाही मला चांगली बनवायची ती चांगलीच झाली. शेवट तुला नाही आवडली. मी तुझ्यात थोडी जास्त कॉफी टाकली, माझ्यात थोडी कमी टाकली. मी एक्सपेरिमेंट करून पाहिलं. म्हणजे किती हुशार, तिने एक्सपेरिमेंट करून पाहिला या बंदरावर. माझ्यात जास्त कॉफी टाकली, तिच्यात कॉफी पण टाकली. माझी चांगली झाली होती, मस्त झाली होती. हा, अशी सारखी म्हणजे कधी जे कधी तिला वाटलं ना की बाई यार झाली. हे चांगली होईल बा म्हणून ते स्वतः पिली. नाही, मी तशी पण कॉफी कमीच पिते, तुला माहिती आहे. मी जास्त नाही पिते. हा. मी पिते कॉफी जास्त. आली मोठी आहे, कोण जास्त कॉफी मग पितो. मी थोडा मोठा कप वाढून त्यात थोडं पाणी ऍड केलं असतं, म्हणजे थोडी माईल झाली असते. तर तेवढं काय गरम पाणी मला सांगा, गरम पाणी टाकून देऊन दिलं असतं. हा, एक्सपेरिमेंट केला म्हणे. मान्य बी करते, एक्सपेरिमेंट केला आणि हे होता. जे कॉफी आहे ना, हे कसं आहे मी सांगते तुला. मी काय केलं, कपात ते पहिले थोडंसं टाकलं कॉफी पावडर, अर्धा चम्मचच टाकला मी, फुल चम्मच टाकलंच नाही. आणि नंतर पाणी चांगलं गरम होऊ दिलं, कडक. आणि ते कडक पाणी त्याच्यामध्ये टाकलं आणि टाकल्यानंतर त्याला रव दिलं सेट व्हायसाठी. असं 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 मिक्स केलं आणि सेट व्हायसाठी रव दिलं थोडा वेळ. मग ते सेट झालं आणि मग ते गाळून घेतलं आणि त्याच्यामध्ये अजून थोडंसं गरम पाणी टाकलं की ते गरम लागली पाहिजे. मॅड्या. मला विचारलं होतं तिने तू कशी कॉफी बनवता, म्हटलं अर्धा चम्मच टाकलं तर बरी लागून राहिली. तरी तिने एक्सपेरिमेंट केला, माझ्यात पूर्ण चम्मच टाकला, स्वतःच्या याच्यात अर्धा चम्मच, कारण की हा पितो तर चांगली झाली. मला क्रेडिट पाहिजे. खूपच एवढं चांगलं करून पण. लात मारते मित्रांनो, नवऱ्याला बघा लात मारते. हा ना, शेंबड्या नाकाच्या. शेंबड्या नाकाचं म्हणते, कुठं शेंबडू दाखवा, दिसताय का तुम्हाला? पहिले मी कढी बनवली होती, ही मेकडी. तेव्हा मी साखर टाकली होती कढीमध्ये. तुला नव्हती आवडली. हा, साखर टाकत होते. अरे शुगर तर नव्हतीच ना, मी पिऊनच नाही राहिलो हप्त्यापासून शुगरची. हा, ऐकून घे. मग मी शिकली ना चांगली कढी बनवणं. हा. आता मी चांगली कढी बनवते. हा, अजून आहे ना, कढी जेव्हा बनवतो ना आपण, तर आंबट कढी पितो किंवा नॉर्मल कढी पितो. तर मी कधी हिनं बनवलीच कढीत नव्हती. साखर टाकली होती, कढीत साखर टाकली कढी होती. बनवलीच नव्हती. कढी असते ना आपली कढी प्यायची, बनवलीच नव्हती. त्याच्यात साखर टाकली होती ना. मी कधी बनवली आणि मी एवढ्या आवडीनं म्हटलं यार कढी बनली, मस्त स्मेल येत आहे. जसं कढी म्हणून म्हटलं गोड गोड स्मेल काय येत आहे, माझ्या नाकले तेज आहे, तर मी नाकारच ठरवतो. तर मी ते कोणासारखं, अच्छा कुत्र्यासारखं, तर कुत्र्यासारखं सुपर पॉवर आहे, मान्य करतो. मला समजते नाकावरून का बघ गोड आहे आंबट आहे कसं आहे समजते, प्याच्या आधी स्मेलच समजते. ठीक आहे, तर आता मी ते पिली. अरे भाई, जीवनातली घाणेरडी आजपर्यंत एवढी त्याच्यातलं कढीत साखर टाकली होती, ते आंबट गोड ते कस्तरी लागत. तर मग तिला म्हटलं कढीत साखर नसते म्हणून, ते मला ज्ञान देऊन राहिली आमच्या इथं तर कढीत साखर टाकते. म्हटलं तू फोन लावते आईले, मला ऐकायचं कोण कढीत साखर टाकत असते.
सासूबाईनं मान्य केलं का साखर नसते म्हणून कढी. चलो मेरे को रिस्पेक्ट बढ़ गया सासूबाई तुम्हारे लिए, सच बोला तुमने. मग तेव्हापासून तिने साखर टाकणं बंद केली आणि आमचा जीव वाचला आणि मग मी कढी पिणं सुरू केलं. आता 1 नंबर कढी बनवते, जबरदस्त. दिल उल्लू का पट्टा है. काही तर वाटू दे थोडीशी. काय तारीफ केली मी आता तुझी? हा पहिले तारीफ नाही करायची मग तारीफ करायची. अबे मग ते तारीफ मध्ये मजा कशी बिल्डअप दिल्याशिवाय. हुशार. पण मी फर्स्ट टाइम कॉफी केली आणि मी चांगली केली मला माहित आहे. 1 नंबर कॉफी झाली मित्रांनो. अशी कॉफी मी आजपर्यंत नाही पिलो कधी. खड्ड्यात जा. आणि मी ते बघितली पहिले युट्यूबवर कशी बनवायला. त्यांनी तशी त्यांच्याकडे तो कॉफी बनवायचा मग की काहीतरी होता, त्यांनी तसंच केलं होतं. पहिले कॉफी टाकली, मग गरम पाणी टाकलं, गरम पाणी टाकून त्याच्यामध्ये ते फिल्टर सारखा ट्रे होता तो असा लावून दिला आणि ते राहू दिली सेट व्हायला आणि ते झाली पूर्ण की मग ते कपात घेतली. तर मित्रांनो याच्यावरून तुम्ही काय समजले की युट्यूबवर जे दाखवतात ते खरं नसतं. कोणी काहीही सांगतं ते करू नका, नाही तर मी म्हणून कडीत साखर टाका मग पिऊन पहा मस्त लागते. तुम्ही काय विश्वास ठेवणार आहे? पण मी चांगली बनवली नाही. 1 नंबर सुंदर. आता बनवायला तू उद्या मला सुद्धा तू तुझी बनवत. मीच बनवतो रोज माझी. आणि त्या कॉफी मध्ये काय टाकतो तू मग? काहीच नाही टाकत. हा हनी टाकलं थोडंसं टाकतो. हानी टाकत नसते. हा आता चालला हनी टाकायला कॉफी मध्ये. कुठं पाहिलं तुला युट्यूबवर? युट्यूबवर काय अर्थ त्या माझ्या हाताला लागली तुला. ओ माय गॉड, मारता मारता लागला. त्याच्यात माझी चुकी आहे ना. हे पाहिजे झालं. तर गाईज ती मला मारत होती, तर मला मारता मारता तिला लागलं म्हणून आता दोषी मी आहे. ते माझ्या हातात नाजूक आहे तुला माहित आहे. हा लागते म्हणून हा. आता अकळलं माझ्या हातात. ओ माय गॉड. तिचा हातही कळला मला मारता मारता. मी बनवणार नाहीये. कैसा करने का दादी? बराबर बोल रही ना, जो नहीं करो खाना चाहिए वो. मैंने कब नहीं बोला? हाँ, फिर? अभी कल खराब बन गया तो खाना ही पड़ता. अरे खाना थोड़ी ना खराब बनाया बोला मैंने, कॉफी ज्यादा डाल दी बोला. काली काली दिख रही थी. एव्हा परीक्षेत मी माझ्यासाठी काय आणलं मस्त आहे ना. तर इथे गेलो होतो कोणत्या बागेत? तुळशी बागेत ना. डेडपूल आहे ना. तुला आवडते का डेडपूल? तुला आवडतं का डेटपूल? पण तू झाडू घेऊन जाऊ नाही. माझ्यासाठी तुला आवडते का डेडपूल? सांग डेडपूल कोणाचा? हा कोणाचा? माहित नाही मला. शांत कोण झालं? एखादी गोष्ट माहित नसणार अपमान मार्वेलचा कॅरेक्टर आहे. मी 5 नसणार. सुपर विलन आहे. सुपर हिरोज. तर आमची टीम बघा हॉल क्लिअर करताय आणि मॅडम बघा कसे बसल्या तिकडे. लई हुशार आहे. काही सगळं मलाच करला. तर क्लिनिंग चालू आहे सगळीकडे बघा टीमच्या हातात. तर चले चलो चले हात बांधून होता तो आता काय झाडू घेतला हातात. त्याची पडू त्याला म्हटलं काय पॅन्ट पुस म्हटलं तर नाही म्हणते. जाऊ दे. नाही म्हटलं. हे घे. आले तर मी नाही म्हणून. अद्याले हा आवडते. आवडते. अद्याले हा आवडते ना. घे रे आता तुझ्यासाठी. कोण कोण आहे? विराट कोहली. विराट. हा? भेटत नाही ते. विराट मला आवडते. विराट कोहलीचा लय बेटा फॅन आहे मी. अरे ते दुसरं झालं. इथे कुठे गेलं दुसरं तो आपण दे. मग हे काय संबंध आहे? हे मला यशांक गिफ्ट दिलं. बरं वापर भांडण करा. भांडण करा. यार बाबा, माझ्यासाठी आणलं होतं ते मला द्यायला पाहिजे ना. हो म्हणून आला त्यांना माझ्यासाठी आणलं म्हणून. बरं कोणासाठी आणलं? मी विराटच्या पॅनसाठी आणलं. त्याला विचार नाही एखादा प्रश्न विराट बद्दल. बरं सांग. विराट कोहलीची बायको कोण? वा ते घेऊन आले मी माहित आहे. विराट कोहलीची एज सांग तू मला. किती वर्षाचा आहे तो? काय म्हणतात? त्याला age नाही माहित. किती पैसे? त्याची बायको माहित आहे तुला ना? त्याची एज नाही माहित. तिच्या बायकोची सांग. त्याच्या मुलीची सांगते. त्याच्या मुलीचं मध्ये काय नाव लागते? बरं नाव सांग मुलीचं त्याच्या. काहीच नाही करायला लागत. त्याने यायचं, त्याचा काहीच नाही मुलीचं करायला नाव काय सांग. तो पण बेकार आहे हा. किचन लावणार ना तो. किचन वापस दे. तिचं नाव आणला दुसरं काही. बरं त्याचे सेंचुरी सांग तुझ्या. एवढा बेसिक प्रश्न आहे. भावा तो रडवून तुला देऊन इकडे. तर हे मी माझ्यासाठीच आणलेलं आहे.
सिरियसली मी माझ्यासाठी आणलाय. मी बी विराटचा फॅन आहे. साठी आणलं होतं, मला पाहिजे. नाही तुम्ही सोडून घेऊन नाही भाऊ तुम्ही पाहिलंच नाही भेटत नाही वापस. नाही, भेटते. मी घेऊन काय करू ते माझं मॅथ्स तिच्या जागेला किचन आहे ना. मला मॅथ्स बद्दल काहीच माहिती नाहीये. तुम्ही ते घेऊन काहीच लॉजिकच नाहीये. मस्त आहे पण हे ना याला हुक पण आहे अशी वाली आणि अशी पण आहे. त्याला पाहू दे ना ते. विराट इंडिया इथं मला चाबी लावायला म्हटलं झालं. आहे ना आपण ते- तुम्ही ते सांभाळून ठेव काय नाही लावलं. बरं हे घेतलं कसं सांगा. कुठून हे घेतलं कसं सांगा तिथं. आम्ही नाही, मी कसं घेतलं ते सांगा. घाईघाईमध्ये घेतलं सगळं. तू सांग हे घेताना. मला हे माहिती आहे, आम्ही आमचं पाहत होतो आम्ही आणि असंच पाहत होतो. तू तुझं काउंटर लावता. सरांचं मी माझं पाहतच नव्हतो मी. नाही सर एकदम आले आणि हे पहिले पाहिलं ना. हा मला दुरून कसं दिसलं ते, ह्या दोघी शॉपिंग करून आल्या. म्हटलं काय यार हे वेळ लावता, हे पाहिजे का ते पाहिजे का असं तसं. पण मला एकदम दुरून दिसलं ते की म्हणे हा ये. पहिल्यांदा यांचं आमच्या शॉपिंग मध्ये लक्षच नव्हतं. म्हणजे ते कसे काय नाही घेऊ नको चांगलं नाही आहे, हे काय प्रॉब्लेम थोडी वापरते. हा खाली चौक खिचडी लावता का 2 वाटायची 3 वाटायची नाही म्हणते. बरं, आम्हाला तू अनऑफिशियल कामं सांगत आहे. काका आमच्याकडे जेवण करते तर ते जेवण करते, ठीक जेवण करू शकते. आम्ही करू शकते मग जेवण करू शकते ना आम्ही करू शकते. तो बोललाच नाही ना बे गिफ्ट बद्दल. थांब ना. हे जर मला विराट कोहली कधी भेटलं तर मी विराट कोहली दाखवून देणार नाही. वा. किंवा दुसरं आहे. त्याची साईज तो घेऊन सोन्याच. घ्यायचं. हो, याच्यावर मी ऑटोग्राफ घेऊन हा, मस्त ब्लॅक कलरचा मार्केट घेऊन जातो. कारण मी सचिन पेक्षा विराटला मानतो. टाकू नको. बरं गिफ्ट कसं वाटलं. लॅपटॉप पुसून ठेवले होते तो काय जेव्हा हे काढलं तेव्हाच मला माहित झालं होतं की माझ्यासाठी आणलाय म्हणून. ते बघा. ते इथे हे वालं. हे वाला, हे वाला. नाही. हे झाडूवालं काय. हे वाला. त्याला पहिले पण समजलं, जसं म्हटलं ब्लॉग चालू कर त्याला समजलं का काहीतरी आलंय बा आपल्यासाठी. नाही, मला असं वाटलं की काहीतरी आलाय. मला वाटलं पहिले हे आणलं. मग मला जसं हे दिसलं तसं मला समजलं की हे ते तर माझ्यासाठी कॉस्टिंगवरचं आहे. टाकून ठेवशी ना. हे काही असो, हे तर माझ्यासाठी आहे. काल आम्हाला भेटला आहे गो चीजचा गिफ्ट हॅम्पर आणि त्याच्यामध्ये एवढे सगळे प्रोडक्ट्स भेटले. बटर मिल्क भेटलं, चीज भेटलं, एक चीज माझं हे चीज क्यूब भेटले, बटर आहे आणि नाही क्यूब आहे. हे गार्लिक ब्रेड, ही लस्सी आहे. हे तुपाचं भेटलंय तूप. त्यात मी लाडू बनवणार आहे मस्त. बनवून नाही, व्हिडिओ सांगून दे. वा. म्हणजे वा, लोकांना वा. त्याला विचारली बोलत नंबर भेटले नाही. तुला कधी भेटलंच नाही. भेटले मला भेटले नाही. नाही. तू येतोस कुठं तुला घरी आता येऊन राहिलेला आहे. तर नाही, आता मला आता- याच्या आता हातची माझं आजी भेटली. आता माझं सगळं असं बनलं व्यवस्थित. तेव्हा खाली काही कुठे मी पहिले लड्डू बनवले चांगले वाले तुपातले मस्त ड्रायफ्रूट वाले लड्डू. आणि मी त्या बटर मध्ये एक सारंगदानी ऑमलेटची रेसिपी सांगितली आहे, ती बनवणार आहे. आणि हे गो चीजचं जलपिनो जलपिनो जलपिनो. जलपिनो नाक घालत असते त्याच्यात. काय ते? एक दिवस गार्लिक नान, एक दिवस पिझ्झा. अरे पिझ्झा बनवायला पण आपल्याकडे ओव्हन असतं नाही. बाबाकडे आहे ना ओव्हन. काय ओव्हन एक दिवस घरी घेऊन येतो. काढतो घरी घेऊन येतो. मग आपण हे सगळं बनवू आणि खाऊन संपून टाकू. पण हे प्यायचं नाही का? नुसतं बघायसाठी काढलं नाही. काही आले, काय आणलंच काय मग हे? हा. जायचंही नाही म्हणते. पी ना बे तू. नाही पिऊ नको. पी. कशाला पी? निधन त्याला काय प्रॉब्लेम. नाही काय पी रे तू. तू बोलला बे. टेस्टिंग करायची आहे ना. नाही अबे ना. तू बोलला बे. तू बोल. काय बरं? नाही. तू भिवराला काय. वाढलं नाही. मी सांगून राहिलो तुला पिऊ बोल. नको. नाही. अरे ते प्यासाठी नाहीये, फक्त बघासाठी जाय काय नाही इकडे, जाय नाही. ते आम्हाला गिफ्ट भेटलाय ते. मी काय करू मग? जो भी मैं जीता हूँ, जो भी मेरे को मिला है वो पूरे मेरे टीम का है. तो मैं डिसाइड करूंगा. वो आधा मेरा भी है, तो तू अर्धा पी दे. अच्छा म्हणजे तुला काय म्हणायचं हवं? अर्धा तुझा आहे. तू अर्धा पी. अर्धा पिऊन देऊन मी दिली वापस. आपण करू एक दिवस हे सगळे पदार्थ बनवून पाहू. इथं पिझ्झा पण आहे, त्याच्यावरती गार्लिक ब्रेड वाला आहे. हे काय? आणि पिझ्झा बेस घेऊन या. आणि- 2 लस्सी आहे. तुझ्याकडे काय? आणि हे आहे. माझ्याकडे आहे छास. तुला काय पाहिजे आता. फक्त ओव्हन आईस्क्रीम. तू गो काय. म्हणजे गार्लिक कसं बनवायचं हे आपल्याकडे ओव्हन असतं नाहीये. अरे तर ते बेक करून आणा तिचा पाव आपण वर टाकून घेऊ. नाही ना, नाही, अरे, अबे, पिझ्झा यार, बेस आणणार कशा? आपण. पिझ्झा बेस. तू कायले बोलून राहिला. फोन घ्या लागते यार. हा असं आहे ते. घेऊन येतो ओव्हन. पण मला पिझ्झा
बनवायचं आहे घरी एकदा. तर पिझ्झा बेस भेटते ते घेऊन यायचा. तर गोवर्धन, तुम्ही तुमचं प्रमोशन आम्ही केलेलं आहे, तुम्ही बघितलं असेल तर. आमच्या घरी ओव्हन नाही आहे, तर प्लीज ओव्हन पाठवून द्या, त्याच्याशिवाय तुमचे प्रोडक्ट आम्ही वापरू शकत नाही. योगेश मामा हे काय दिलंय आम्हाला, आमच्याकडनं हालत नाही आहे. ये रे परीक्षित आलो बरं. सगळ्यांना हात लावून झाला ते माझं बी सरकवलं नाही चालली, एवढी भारी झाली आहे ते. पहिले त्याच्यात सामान हा हल्ली परीक्षितने आवाज म्हटलं कॅमेरा. मी माझी ताकद फक्त योग्य ठिकाणी. तर हे हलून राहिले तिच्याकडून नाही, तू क्लीन करून राहिले तिकडून. तर मग आता हे असं सरकवणं चालू आहे. तर आता हे सरकवणं चालू आहे, तिकडे ओय, पेंट थांब, इकडे आहे म्हटलं, काय. इकडे आहे म्हटलं. ओके, सरकू नको. ठीक आहे. काय आलं? करणार होते का? सरकलं चालली तिकडे. मी काय सरकवून पागल आहे काय? गेली परीक्षेत गेलो होतो. हा, ते कवडे आहे त्याच्याखाली, त्याच्यामध्ये काय लावलंच नाही का? तुझं तुटन काय आवाज आलाय सर? याचा आहे ना मागच्याचा. नाही येतं याला. झाली अजून थोडीशी. इकडचं झाली. मी लोटली ना. इकडचं झाली तर शांती. मी लोटली. ती कशी लोटली? हे पायाचं ते तर मागून सपोर्ट भेटला नाही, हिला कसा हात टाकू.